नरसिंह स्टॅच्यू एकच पत्थरनी बनलेले आहे पूर्ण। आणि हे नरसिंह तर विष्णूचा अवतार आहे, आपण बघू आता। आपण एक शिव मंदिर पाशी जाऊया। ते शिव मंदिर एक पुअर लेडीने बनवलंय, कर्नाटक भाषेमध्ये पुअर लेडी। आणि ते शिव लिंग पाण्यामध्ये आपण बघूया। गाइस तुम्ही बघू शकता इथे खाली पाणी आहे, इथून ते पाणी तिथपर्यंत जातं लोक। तुम्ही बघा हे खाली पाणी आहे आणि शिवलिंग उभी आहे, तिला डोळे पण आहे शिवलिंगला। हाय गाइस, आज आपण आलो आहे शिव मंदिरला आणि आपण आता बघू शिव मंदिर तिकडे। अंडरग्राउंड शिव मंदिर आहे। पाणी बघू शकता। गाइस हे नंदी अर्ध पूर्ण पाण्यात आहे आणि हे शिवलिंग पण पाण्यात आहे आणि हे पूर्ण मंदिर पाण्यातच आहे। एंड गाइस तुम्हाला नंदी दिसत असेल समोर, नंदी अर्धा डुबलाय। गाइस ये पूर्ण अंडरग्राउंड है। बारिश के दिन में पानी रहता है सर, धूप में नहीं रहता। पूर्ण अंडरग्राउंड मध्ये आहे मंदिर, आराम से अंदर से आ सकते। छोटा है मैडम, ज्यादा नहीं, इतना ही है लिंग, उतना ही पूरा अंदर वहाँ दीवार दिख रहा है पूरा। गाइस तुम्ही हे बघताय, हे सगळं पावसाळ्यात सगळं हे मंदिर डुबून जातं।
हाय गाईज, आज आपण आलो आहे लोटस महलला. हे आहे राणीचा महल. आणि मग आपण इकडं बघूया. इथं चारी दिशाला चारी दिशा मोठे मोठे दिवारे आणि छोटे छोटे 3 दरवाजे. आणि हा राणीचा महल आहे. आणि आता आपण बघू राणीची महल काय काय. हाय गाई, मग इथं ब्रेल लिपी पण आहे. त्यांना दिसत नाही, ते ब्रेल लिपीवर हात ठेवून मग कळू शकते काय काय आहे. तुम्ही बघा ब्रेल लिपी. आपण त्या नगरमध्ये आता ते विजयनगरचं स्तंभ आहे, म्हणजे त्याच्यावर महल उभं होतं. आता काहीतरी हे बघू शकतो. हे पण स्तंभ आहे. राणीचं बाथटब आहे. तुम्ही एवढं मोठं बघताय ना, राणीचं बाथटब आहे. आज आपण आलो आहे एलिफंट हाऊसला आलो आहे. आणि तुम्ही बघू शकता एलिफंटचे कॉटेज.
असं तिकडे जायचं असं आपल्याला लढायला, मग ते एलिफंट्सला